ती 12,000 रुपयांची वाट पाहत नव्हती, सन्मानाची वाट पाहत होती. आई तू पण ना, काय हे बाबांच्या फक्त 12,000 रुपयांच्या पेन्शनसाठी इतकी धावपळ कशाला? आपण आपल्या एका कर्मचाऱ्याला यापेक्षा जास्त पगार देतो, मोहित चिडून आईला म्हणाला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लांब रांगेत उभं राहण्यापेक्षा घरी जाऊन या असा तो आग्रह करू लागला. मोहितचं म्हणणं काही अंशी खरं होतं. त्यांचा कोट्यावधींचा व्यवसाय होता. वर्षभरात लाखो रुपये पगार भत्त्यात जात होते. मग फक्त 12,000 रुपयांसाठी इतका वेळ का घालवायचा? मोहितचे वडील एकनाथराव गेल्या महिन्यात अल्पशा आजाराने वारले होते. ते सरकारी शाळेत प्राध्यापक होते आणि 12 वर्षापूर्वी निवृत्त झाले होते. त्यांना पेन्शन मिळत होती. त्यांच्या निधनानंतर शासनाच्या नियमानुसार अर्धी पेन्शन त्यांची पत्नी सरला यांना मिळणार होती. त्यासाठीच आज त्या बँकेत औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आल्या होत्या. त्या दिवशी मोहितचा मुलगा कुशाग्रचा 8वा वाढदिवस होता. त्याने आजीकडे सायकलची मागणी केली होती. सरलाताईंच्या खात्यात फारसे पैसे उरले नव्हते, म्हणून त्यांनी मोहितकडे 10,000 रुपये मागितले. मोहित ऑफिसला निघायच्या तयारीत होता. थोडं आश्चर्याने पाहून त्याने पत्नी श्रेयाला आईला पैसे द्यायचे सांगितले. श्रेयाने पैसे देताना हलकस म्हणाली, आजकाल खूप मंदी आहे बरं का, जरा सांभाळून खर्च करा. संध्याकाळी सरलाताईंनी त्या पैशातून कुशाग्रसाठी सायकल घेतली आणि घरात पुन्हा हशा आनंद पसरला. पण पुढच्या आठवड्यात मोहितची मोठी बहीण माहेरी आली. आधी एकनाथजी जिवंत असताना सरलाताईंना कधीच पैशासाठी कुणाकडे पाहावं लागत नव्हतं. ते स्वतःच पेन्शनमधून त्यांना थोडेफार पैसे देत असत. आता मात्र मुलीच्या निरोपासाठीही त्यांना सुनबाईकडे हात पसरावा लागला. श्रेयाचे तेच शब्द त्यांच्या मनात घुमत होते. मंदी आहे, जपून खर्च करा. मन खट्टू करून त्या मुलीला रिकाम्या हाताने निरोप देऊ लागल्या. तेवढा श्रेया स्वतः पुढे आली आणि 2,000 रुपये त्यांच्या हातात ठेवत म्हणाली, मुलीला रिकाम्या हाताने कसं पाठवणार? पण त्या शब्दात आपलेपणा कमी आणि टोमणा जास्त होता, हे सरलाताईंच्या मनाला जाणवलं. सरलाताईंच्या आयुष्यात पैशाची खरी कमतरता नव्हती. औषधं, रिचार्ज, छोट्या गरजा मोहित लगेच पैसे देत असे. पण मंदिरात दान करायचं असो, सणासुदीला नोकरांना काही द्यायचं असो, नातेवाईकांना भेट द्यायची असो, प्रत्येक वेळी मागणं त्यांच्या स्वाभिमानाला टोचत होतं. अलीकडे त्यांची बहीण आली होती. तिची आर्थिक परिस्थिती बेताची होती. तिला मदतीची अपेक्षा होती. पण सरलाताई स्वतःच पैशासाठी सुनेकडे पाहताना दिसल्यावर तिने काहीच मागितलं नाही. आणि मग एक दिवस मोबाईलवर मेसेज आला. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 6 महिन्यांची पेन्शन 72,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाल्याचा संदेश होता. सरलाताई जवळच्या ATM मधून 10,000 रुपये काढून घरी येत होत्या. त्यांच्या चालण्यातला आत्मविश्वास, चेहऱ्यावरचे तेज सांगत होतं, पेन्शनला सन्मान निधी का म्हणतात ते. कोट्यावधींच्या संपत्तीपेक्षा त्यांच्या पतींच्या त्या 12,000 रुपयांच्या पेन्शनमध्ये त्यांना अधिक वजन, अधिक आधार आणि सर्वात महत्त्वाचा स्वाभिमान जाणवत होता.